हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। चला तर मित्रांनो, आज आपण दोन चलनातील रेषीय समीकरण या धड्याला सुरुवात करत आहोत आणि सराव संच 1.1 याला सराव संचला सुरुवात करत आहोत। चला तर आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे। 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12। चला तर मग आपण काय करायचं, हे दोन मधल्या जे संख्या आहेत ना ते सेम करायचे असतात, पण याच्यामध्ये पहिल्याच्या सेम आहेत, म्हणून आपण या समीकरण 1 व समीकरण 2 याची बेरीज करूया। आणि बेरीज केल्यानंतर 3y कटली, 5 आणि 2 7x आणि 9 आणि 12 21x आणि 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 म्हणून x ची व्हॅल्यू किती आली 3। आणि नंतर काय करायचं आपल्याला मुलांनो, ही जी पहिली आहे ना समीकरण 1 ते या समीकरणाला इथे घ्यायचं 5x आणि हे x ची व्हॅल्यू 3 आहे म्हणून गुणिलेमध्ये 3 घ्यायचे, प्लस मग पुढे 3y ला y लिहायचे आणि 9 ला 9 लिहायचे। मग काय करायचं, इथली संख्या इथे घ्यायची 3y = 9 आणि 5 त्रिक 15 आणि मग 15 मधून 9 काढायची, मग किती उरले 6। 3y = -6 आणि 3 1 3 3 2 6 म्हणून y ची व्हॅल्यू किती आली 2। चला तर मग आपण x = 3, x ची व्हॅल्यू 3 आलेली आहे आणि y ची व्हॅल्यू -। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया आणि पुढचा प्रश्न आहे 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22। b चे निरसन करण्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू। मग समीकरण 1 आणि 2 लिहायचे आहे आपल्याला। समीकरण 1 मधून 2 नंबरचे समीकरण वजा करायचे, मग 3 मधून 1 गेला 2 राहतात, इथं काहीच नाही म्हणजे एक ही संख्या असते। मग 3 मधून 1 गेला 2 आणि हे 5b कटले आणि 26 मधून 22 गेल्यावर 4, 2 दुनी 4, मग a ची किंमत किती आली 2। a ची किंमत 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। मग आपल्याला काय करायचं, हे वरचं समीकरण लिहायचं 3a + 5b = 26 आणि या वरच्या समीकरणामध्ये एकदम स्टार्टच्या समीकरणामध्ये आपल्याला ही a ची जी किंमत आली आहे ती ठेवायची आहे। 3 × 2 + 5b = 26, मग 3 × 2 3 1 3 3 2 6, 6 + 5b = 26, मग 5b = 26 - 6, ही संख्या 26 ला 26 घ्यायची आणि इथली जी संख्या आहे ती मायनस करून इथं घ्यायची आणि 26 मधून 6 गेली 22 उरली आणि 5 चौक 20 म्हणून b ची किंमत किती आलेली आहे 4। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपली a ची किंमत 2 आणि b ची किंमत 4 आलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा।